पुढची महत्त्वाची बातमी, 58 मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कमळावर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतलाय। जमेल तिथं भाजपाच्या आणि युतीच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आश्वासनं दिली, पण ना मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली ना मेगा भरती झाली। सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली अशी टीकाही संघटनेने केली आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा नुकतीच मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेली आहे। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय नेमकी भूमिका आहे आणि का निवडणूक लढवण्याचा निर्णय आता घेण्यात येतोय? मराठा क्रांती मोर्चा हे राजकीय व्यासपीठ नसून हे सामाजिक व्यासपीठ आहे। गेल्या 2.5 वर्षापासून मराठा समाज विविध आंदोलनांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला। 42 बांधवांनी आमचे आत्मबलिदान दिलं। हजारो युवकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले, तरी या सरकारने मराठा समाजाच्या कुठल्याही मागण्या आजवर मान्य केलेल्या नाहीत। मराठा समाजाची घोर फसवणूक केलेली आहे। जर समजा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून जर सरकार आमचं ऐकत नसेल, तर कुठेतरी सरकारला त्यांच्याच राजकीय भाषेमध्ये राजकीय उत्तर देण्याची वेळ आलेली या निर्णयापर्यंत आम्ही आलो। म्हणून 17 फेब्रुवारीला आम्ही पंढरपूरमध्ये एक राज्यव्यापी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये कमळावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला। आणि यानंतर आजच्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे पुरस्कृत या लोकसभेला उमेदवार आम्ही देणार आहोत। जर समजा या सरकारने आगामी लोकसभा निवडणुकांच्या अगोदर मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर जर मागण्या मान्य केल्या तर आम्हाला राजकीय आखाड्यात उतरण्याची काही गरज नाही। तुमचा रोष जो आहे तो सरकार विरोधात आहे। सरकार युतीचं सरकार राज्यात आहे, पण तरीही भाजप विरोधात उमेदवार तुम्ही उभे करताय। तुम्ही शिवसेनेच्या विरोधात उभे नाही करत आहात, काय यामागची भूमिका? 17 फेब्रुवारीला आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळी युतीबाबत कुठलीही घोषणा झाली नव्हती। यानंतर युतीबाबत घोषणा झाली। दुसरा प्रश्न, मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत हे भारतीय जनता पार्टी सरकार सत्तेत आहे, मुख्यमंत्री भाजपचे आहेत, अनेक महत्त्वाची खाती भारतीय जनता पार्टीकडे आहेत। मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाबरोबर आजवर भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनीच बैठका घेतलेल्या आहेत, त्यांना आश्वासनं दिलेली आहेत। म्हणून आमचा हा रोज जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे। ज्या अर्थी तुम्ही भाजप विरोधात उमेदवार उभे करताय त्या अर्थी इतर पक्षांना, विरोधकांना याची मदतच होईल असं वाटत नाही का? नाही, मुळात कसं आहे ना की ज्यावेळी आम्ही बहिष्काराचा निर्णय घेतला त्यावेळी आमच्या मनात हा प्रश्न आला की उद्या आमचेच बांधव आम्हाला विचारतील की तुम्ही काँग्रेसकडून, भाजपकडून, शिवसेनेकडून, राष्ट्रवादीकडून पैसे घेतलेत का? म्हणून आम्ही ह्या निर्णयावर आज आलोय की मराठा क्रांती मोर्चाचे हक्काचे, मराठा समाजाच्या हक्काचे उमेदवार आम्ही या लोकसभेला देणार आहोत। सर्व समाजाने त्याला पाठिंबा द्यावा, त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्यावं। मराठा समाज हा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे। आंदोलन म्हणजे नेमकं काय झालं? तुमचा थेट आरोप काय आहे? स्पष्ट बोला। आमचा स्पष्ट आरोप आहे की जे एसट्या फोडल्या, कुठं काय झालं हे आमच्या कुठल्याही पोराने, यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही। यांनी स्वतः सांगून एसट्या फोडायला लावल्या किंवा त्यांनी दगडफेक, जाळपोळ त्यांनी केली आणि आमच्या पोरांवरती हे आरोप केले। त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की हे जे इष्ट्या फुटल्या, जाळपोळ झाली, त्याला चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री कारणीभूत, त्यांच्या दोघांवरच हे गुन्हा दाखल केले पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई।